आता चालू यायचं लेवलिंगचं काम. म्हणजे बघा इथंच मांडव करायचं आपल्याला, स्वयंपाकाला वगैरे इकडं नाही का अशी जागा व्यवस्थित सगळं करायचं आहे. त्यासाठीच मग इकडं चालू आहे काम. हे काय म्हणले तिकडं काय ला उगाच चढ करायला, उतार लेवल करायची ना, वरचंच खाली आणावं लागेल थोडं थोडं. बघा पप्पा कसं सांगतात बघा त्यांना, ऐक जाऊ दे मागे. वर गावरान खावा कसं आहे. सगळा खावा आहे का ह्यो? हे बाकीचं पेढा बनायला खावा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे मी गावाला आलो आहे. गावाला आमचा जागर गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि त्याचीच तयारी आहे. आणि म्हटलं तुम्हाला मी सगळे तयारीचे वगैरे व्लॉग दाखवणार. आणि तेच आज बघा पहिला दिवस सुरुवात, सरपणाची सोय केली इकडं आणि समोर काम चालू आहे. इथं मांडव टाकायचं आहे ना आपल्याला, त्याच्यामुळं JCBने पहिलं नीट करून घेतो आहे सगळं प्रॉपर, म्हणजे मांडव व्यवस्थित बसेल. हा लेवल करायची ना ती, उतार नको. आता चालू यायचं लेवलिंगचं काम. म्हणजे बघा इथंच मांडव करायचं आपल्याला, स्वयंपाकाला वगैरे इकडं नाही का अशी जागा व्यवस्थित सगळं करायचं आहे. त्यासाठीच मग इकडं चालू आहे काम. हे काय म्हणले तिकडं काय ला उगाच चढ करायला, उतार लेवल करायची ना, वरचंच खाली आणावं लागेल थोडं थोडं. मग हे खड्डे बिड्डे बुजवायचे ना, हे सगळे खड्डे दगडं बिगडं होळीत नेलं का ते बरोबर तिकडे जातात. हा का करतील ते त्यांच्या पद्धतीने. बघा पप्पा कसं सांगतात बघा त्यांना, ऐक जाऊ दे मागे. थोडं 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 बस. इकडं इकडं JCB की खुदाई नाही का, सिरीज JCB नाही का मध्ये चालू होतं, JCB की खुदाई. कसं आहे JCBचं काम. हे बघा लय खड्डा होईन हो. आता नाही घ्यायचं, जाऊन बसला आता पटकन तुला दिसून बोला. चला JCBने केलं काम सगळं. आणि आता हे बघा इकडं सगळं प्लेन करून घेतलं आहे. थोडं पडतं म्हणलं पाणी मारावं,
म्हणून मग आता पाणी मारून बघा सगळं एकदम क्लिअर केलं आहे. आणि आतमध्ये आता थोडं हे घर आहे ना, स्वयंपाक वगैरे केल्यानंतर नाही का साठवायला जागा पाहिजे, म्हणून इथं स्वयंपाक करायचं चाललं आहे. इकडं मांडवा असणार आहे सगळा, इथं सगळं देवदेव वगैरे नाही का जागरण गोंधळाचं वगैरे सगळं इथं नियोजन आहे. आणि हे बघा इथं पाण्याचाच खड्डा आहे, तिथलंच मोटरने पाणी जोडले. आणि पाणी मारून घेतो म्हणलं थोडं जरा गार पण होईल आणि थोडं प्लेन होईल सगळं, म्हणून बघा तिथून मारीत मारीत आणलं आहे पाणी. यांनी पाईप जोडलेत, मोटारा बिटारा जोडल्यात, गावाकडचं सगळं शिकून घेतलं आहे. हां चलो गाईज, फायनली सगळं पाणी बिनी मारून झालं आहे. चलो गाईज, पाणी मारून झालेलं आहे. बघितलं सगळं, जिथं मांडव टाकायचं आहे ना तिथं सगळं पाणी मारून घेतलं, थोडं जरा व्यवस्थित होईल म्हणलं. ते झालं, घर साफसफाई केली, थोडं तिथं स्वयंपाक वगैरे टाकायचं आहे. त्यानंतर बाकी सगळं आवरलं आहे. आणि आता आलो आहे खवा घ्यायला. तुम्हाला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्रात पाथरूडचा पेढा फेमस आहे. पाथरूड हे गाव आहे, आमच्या गावाच्या शेजारचंच गाव आहे. आणि तिथंच खवा आणायला आलो आहे. खवा न्यायचा 15 किलो. एवढा का तर प्युअर गुलाबजाम खायला घालायचे आपल्या लोकांना, प्युअर. त्यासाठी पुण्याला भेटले तसे पावडर वगैरे मिळतात गुलाबजामच्या, तसं न करता प्युअर गावरान खव्याचे गुलाबजाम बनवायचे मस्तपैकी. त्यासाठी आणायला आलो आहे खवा. चला जाऊया भावांनो. हे बघा, भगवती खवा पेढा उत्पादन केंद्र, पाथरूड, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव तिथं आहे. आणि बाहेर सरपण वगैरे आहेत आणि ह्या मशनी आहेत कसल्या तरी. बघूया आतमध्ये काय नक्की ना, चला दाखवतो. इथं पेढे खवा केंद्र आहे, बघूया काय काय बनतं इथं. बघा विषय इथं बनतो बघा पेढा खवा, काय काय आयला बघा, दुधाच्या कॅटल्या सगळं इथं आहे. हे का खवा? खवा सगळा खवा आहे का ह्यो? हे बाकीचं पेढा बनायला खवा. चला 15 किलो घ्यायचं आहे. विचारा का आता बघा खव्याचं पॅलेट. प्युअर गावरान खवा कसा आहे. गुलाबजामसाठी खरंच बघा ना, प्युअर आहे का नाही, गावरान एकदम मस्त पैकी. त्याचे गुलाबजाम कसे होतात ते बी दाखवतो तुम्हाला. किती खवा आहे इथं भाऊ, पेढे खवा. बघितलं कशी आहे खवा फॅक्टरी मागं, भयंकर चांगलं प्रोडक्शन आहे. मग झालं आता खवा घेतलाय, अजून भाजीपाला आहे, बाकीच्या वस्तू आहेत सगळ्या. लय काय 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 घरचा कार्यक्रम म्हणलं लय काम असतं बरोबर खरंच. काय तेच घ्यायचं आता सगळं एक 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 एक. आताशी खवा, अजून भाजीपाला, स्वयंपाकाचं मटेरियल, अजून नामकरण आहे त्याचं थोडं डेकोरेशनचं मटेरियल, अशा वस्तू खरेदी करायच्यात. आणि गावाला तर सगळं लांब लांब मिळतं. पुण्यात कसं पिंपरीत गेलं की सगळं एका ठिकाणीच मिळतं, तसं इथं लांब मिळतं आहे. तेच आता घ्यायचं आहे. चला जाऊयात आता. खर्ड्याला जायचं, पाथरूड लावलं आहे, आता खर्ड्याला जायचं, त्या गोष्टी घ्यायच्यात. चलो आता आलो आहे किराणा दुकानामध्ये, माझं महावीर किराणा स्टोअर. आणि हे कुठं आहे बघा, हे बघा इथं जे दिसतंय ना, रिच ॲग्रो फार्म प्रायव्हेट लिमिटेड हे आहे, रविराज साबळे यांचं. आणि इकडे त्यांची गाडी म्हणजे ते ऑफिसमध्ये येतो. जाऊ दे, आपल्याला किराणा घ्यायचं. कालच यादी दिली ती, म्हणलं भरून ठेवा, बघू काय केलं. अगं शिटे पाडू काय मग. हे बघा गाडी तयार केली, थोडा किराणा भरायचा याच्यात, म्हणून खराब होऊ नये शिटा, म्हणून आहे ना थोडं फ्लेक्स बिक्स टाकून मस्तपैकी तयार केलेत. हे बघा कालचं पीठ आणलो तसंच आहे गाडीत, हे बी नीट करायचं आहे अजून. हा ना, काय आता कार्यक्रमाला वापर होणारच असा. असो चलो, बरं आहे त्याच्यात किराणा. हे बघा तेलाचे डबे, थोडा किराणा, पत्रावळ्या, पॅक गाडी. चला भरला टेम्पो. चला आता काय किराणा आणून दिला होता, आता परत जायचं आहे. आता आणायचं आहे
ते जाणई वगैरे असतात ना, त्याचं काहीतरी आहे मटेरियल, ते आणायचं आहे. थोडं डेकोरेशनचं मटेरियल आणायचं आहे आणि कपडे घ्यायचे आहेत. आमच्याकडे लय असतं बाबा रीतिरिवाज, ह्या पाहुण्याला कपडे घ्या, त्या पाहुण्यांना कपडे घ्या. त्याच्यामुळं आता ते घ्यायचे आणि जागरण गोंधळी जे असतात त्यांना पण कपडे असतात, तीही घ्यायच्यात. मग त्यासाठी चाललो आहे. येतात ते आता सगळे आवरावरी चालू आहे त्यांची, त्या बघा तिकडं वरती धावपळ. मग ते आले की निघायचं आहे. गाडीचा चांगला वापर होतो गावाला, माळाला ठप्पाठप. आणि 3 दिवस झालेत घेऊन. हे बघा 580 किलोमीटर पडलेली आहे गाडी. मग लवकरच गाडीचं मागच्या गाडीसारखंच रनिंग होऊ शकतं. बघूया, वापर चांगला आहे त्याच्यामुळे काही विषय नाही.